हॅलो फ्रेंड्स, आज आपण विपणन अर्थात मार्केटिंग ह्या विषयातील प्रकरण 2 बाजारपेठ प्रभागीकरण आणि खरेदीदाराची वर्तणूक अर्थात मार्केट सिगमेंटेशन अँड बायर बिहेवियर्स याबद्दल अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात आधी बाजारपेठ प्रभागीकरण म्हणजे काय? व्हॉट इज मार्केट सिगमेंटेशन? तर बाजारपेठ प्रभागीकरणाची व्याख्या मी स्लाईडवर दिलेली आहे. तर बाजारपेठ प्रभागीकरण म्हणजे गरजांमध्ये साम्य असणाऱ्या ग्राहकांचा समूह. बाजारपेठ विभागीकरण ग्राहकांशी संबंधित व्यूहरचना असते. या अंतर्गत ग्राहकांच्या वैशिष्ट्यांनुसार बाजारपेठेची विभागणी केली जाते. बाजारपेठ प्रभागीकरण ही एक प्रक्रिया आहे. तर मित्रांनो, बाजारपेठेमध्ये जर आपण विचार केला तर असंख्य ग्राहक असतात आणि हे असंख्य ग्राहक विखुरलेले असतात, एकाच ठिकाणी नसतात. त्यांच्या आवडीनिवडी आणि गरजा ह्या भिन्न असतात. त्यामुळे बाजारपेठेतील सर्वच ग्राहकांच्या सर्वच गरजांची पूर्तता होईलच असं एकाच व्यवसाय संस्थेला शक्य नसतं. त्यामुळे त्या व्यवसाय संस्थेने लक्षात घ्यायला हवं की आपला ग्राहक वर्ग कोणता. आणि म्हणूनच बाजारपेठेच्या प्रभागीकरणामुळे ग्राहकांचं समाधान साधणं हा एक महत्त्वाचा उद्देश असतो. ग्राहक वर्ग कोणत्या स्वरूपाचा आहे हे व्यवसाय संस्थेने जाणून घेणं महत्त्वाचं असतं आणि त्यानुसारच ग्राहकांना सेवा उपलब्ध करून दिल्या जात असतात. म्हणजेच प्रभागीकरणामध्ये नावानुसारच भाग पाडले जात असतात, विभाग केले जात असतात आणि सर्वच ग्राहकांच्या समाधानाकडे लक्ष हे केंद्रित केलं जात असतं. आपल्या भागामध्ये असलेल्या आपल्या विभागात येणाऱ्या सर्व ग्राहकांच्या समाधानाकडे लक्ष दिलं जात असतं. उदाहरणार्थ, इलेक्ट्रिकल वस्तू जर ग्राहक खरेदी करू इच्छित असेल तर त्या वस्तूची ती गरज, त्या ग्राहकाची ती गरज ओळखून त्याला इलेक्ट्रिक वस्तूपासून समाधान कसं मिळेल हे इलेक्ट्रिक दुकानदाराने किंवा त्या उत्पादकाने लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजेच ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्याचा त्याने प्रयत्न केला पाहिजे आणि तसंच उत्पादकाने सुद्धा उत्पादन करत असताना ग्राहकाच्या फायद्याचा विचार करायला हवा. तर ग्राहकांना समाधान प्राप्त झाल्यामुळे त्या वस्तूची किंवा सेवांची मागणीही वाढत असते. त्यामुळे त्या वस्तूची आणि सेवेची विक्री वाढते आणि पर्यायाने व्यावसायिकाचा नफा वाढत असतो. त्यामुळे बाजारपेठ प्रभागीकरण ही संकल्पना ग्राहकाच्या दृष्टीने जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच महत्त्वाची व्यावसायिकाच्या दृष्टीने सुद्धा आहे. बाजारपेठ प्रभागीकरण म्हणजे काय याची व्याख्या मी स्क्रीनवर दिलेली आहे. फिलिप कोटलर यांच्या मते बाजारपेठ प्रभागीकरण म्हणजे बाजारपेठेची ग्राहकांच्या एकजिन्सी वर्गात विभागणी करणे म्हणजे बाजारपेठ प्रभागीकरण होय. एकजिन्सी म्हणजे एकसारख्या वर्गात. उदाहरणार्थ, लहान मुलांचे काही उत्पादनं असतात आणि लहान मुलं जर उपभोक्ता असतील, ग्राहक असतील, कस्टमर्स असतील ते, तर त्यांच्या आवडीनुसार किंवा त्यांना ज्या वस्तू लागतात त्या वस्तूंची निर्मिती किंवा त्या वस्तूंचा पुरवठा उत्पादकाने वितरकाने करणं म्हणजेच लहान मुलांच्या दृष्टिकोनातून त्यांची त्या बाजारपेठेची विभागणी केली गेली की लहान मुलांना लागणाऱ्या वस्तू. अजून आपल्याला म्हणता येईल की बाजारपेठ प्रभागीकरण म्हणजे गरजांमध्ये साम्य असणाऱ्या ग्राहकांचा समूह, ज्यांच्या गरजा ह्या सारख्या आहेत. तर बाजारपेठ प्रभागीकरण ही ग्राहकांशी संबंधित व्यूहरचना आहे, स्ट्रॅटेजी आहे. यामध्ये ह्या व्यूहरचनेअंतर्गत ग्राहकांच्या वैशिष्ट्यांनुसार बाजाराची विभागणी केली जात असते. प्रभागीकरण ही एक प्रक्रिया आहे, आपण मगाशी पाहिलं, आणि या प्रक्रियेअंतर्गत सामान्य गरजा असणाऱ्या ग्राहकांची विविध प्रकारामध्ये वर्गवारी ही केली जात असते. त्यामुळेच उत्पादक वस्तूला मागणी असलेल्या एकूण बाजारपेठेचे विविध घटक किंवा तत्वांच्या आधारावर तर्कशुद्ध पद्धतीने बाजारपेठेचे विविध विभागात विभाजन करण्याची प्रक्रिया म्हणजे प्रभागीकरण किंवा विभाजीकरण असं आपल्याला म्हणता येईल. तर ह्या व्याख्या बाजारपेठ प्रभागीकरणाच्या आहेत. आणखी आपल्याला बाजारपेठ प्रभागीकरणासाठी व्याख्या मांडता येईल ती म्हणजे उत्पादक वस्तूला मागणी असलेल्या एकूण बाजारपेठेचे विविध घटक
उत्पादक वस्तूला मागणी असलेल्या एकूण बाजारपेठेचे विविध घटक किंवा तत्वांच्या आधारावर तर्कशुद्ध पद्धतीने बाजारपेठेचे विविध विभागात विभाजन करण्याची प्रक्रिया म्हणजे प्रभागीकरण किंवा विभाजीकरण. थोडक्यात काय तर बाजारपेठ प्रभागीकरण म्हणजे बाजारपेठेची विभागणी, सिगमेंट ऑफ मार्केटचे विविध भाग पाडणं, विभाजन करणं, त्याला बाजारपेठ प्रभागीकरण असं म्हणता येईल. कारण प्रत्येक ग्राहकाला सारख्याच प्रकारच्या वस्तूंची गरज किंवा आवश्यकता, उपयुक्तता नसते. ग्राहकांच्या गरजा ह्या त्यांच्या वयानुसार, त्यांच्या शिक्षणानुसार किंवा त्यांच्या जे काही तत्व आहे त्या तत्वानुसार बदलत असतात. सामाजिक प्रथेनुसार सुद्धा काही गरजा ह्या बदलतात आणि त्यानुसार बाजारपेठ प्रभागीकरण हे केलं जात असतं, विभागणीही केली जात असते. आपण बाजारपेठेमध्ये सुद्धा बघतो की वेगवेगळ्या वैशिष्ट्यीकरण असलेल्या वस्तूंची दुकानं वैशिष्ट्यीकरण असलेल्या दुकानांमधून असतात. उदाहरणार्थ बुक स्टॉलमध्ये पुस्तकं ठेवलेली असतात. त्यानंतर इलेक्ट्रिकल वस्तू ह्या इलेक्ट्रिकल जे काही दुकान आहे इलेक्ट्रिकचं त्या दुकानातून असतात. भाजीपाल्याच्या दुकानात भाजीपाला असतो, फळांच्या दुकानामध्ये फळं असतात. म्हणजेच बाजारपेठेचं प्रभागीकरण हे केलं जात असतं. तर यानुसारच आपल्याला बाजारपेठ प्रभागीकरणाचं महत्त्व मांडता येईल. इम्पॉर्टंट ऑफ मार्केट सिगमेंटेशन. तर पहिला मुद्दा लिहिला आहे मी, सेवा. तर ग्राहकांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीने सेवा पुरवणं हे बाजारपेठ प्रभागीकरणामुळे शक्य होत असतं. त्यामुळे संभाव्य ग्राहकांचा अंदाजसुद्धा येतो. ग्राहकांना चांगल्या सेवा पुरवता येतात कारण योग्य ते ग्राहक योग्य त्या वस्तूसाठी उपलब्ध करून घेणं प्रभागीकरणामुळे शक्य होत असतं. आणि त्यामुळेच आपले संभाव्य ग्राहक कोणते आहेत, पोटेन्शियल कस्टमर्स कोण आहेत हे लक्षात येतं. त्यानंतर विपणन कार्यक्रम राबवता येणं शक्य होत असतं. उत्पादनासाठी पाठपुरावा करणारा विपणनाचा कार्यक्रम आखणं शक्य होतं. व्यवसायाशी निष्ठा दाखवणाऱ्या आणि व्यवसायास सहाय्यभूत ठरणाऱ्या ग्राहकांवर अधिकाधिक लक्ष केंद्रित करणं शक्य होत असतं. जे ग्राहक आपले बनतील किंवा जे ग्राहक बनू इच्छित आहेत त्यांच्यावर अधिकाधिक लक्ष आपण ठेवू शकतो, व्यावसायिक ठेवू शकतो. म्हणजेच परिणामकारक बाजारपेठ विभागणीमुळे ग्राहकांचा विश्वास हा उत्पादकावरचा वाढत असतो, वितरकावरचा विश्वास वाढत असतो. त्यामुळे व्यवसायाचं स्पर्धेत स्थान टिकून राहू शकतं. त्याचं स्पर्धेमध्ये संरक्षण हे केलं जात असतं. त्यानंतर स्पर्धक क्षमता ही सुद्धा वाढते. आपण हे पाहिलं की उत्पादनं हे अनेक प्रकारची बाजारपेठेमध्ये उपलब्ध असतात आणि या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर उत्पादकाला या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी विभागीकरण लक्षात घेणं आवश्यक आहे. एकाच उत्पादनाच्या 2 किंवा अधिक मुद्रा असलेल्या वस्तू जर कमीत कमी एकमेकांवर प्रभाव टाकण्यास जर सहाय्यक ठरावंसं वाटत असेल तर विभाजन हे उपयुक्त ठरत असतं. विभाजन केल्यामुळे त्या वस्तूला स्वतंत्र अस्तित्व प्राप्त होतं आणि अस्तित्वात असलेल्या वस्तूला अधिक चांगली मागणी स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये निर्माण होत असते. त्यानंतर बाजारपेठ प्रभागीकरणामुळे खंडित आणि बाजारात असलेले स्पर्धक यांची क्षमता याची जाणीव होते, स्पर्धकांची जाणीव निर्माण होते. बाजारपेठेवर स्पर्धकांची खोलवर पकड असेल तर अशा परिस्थितीमध्ये जाहिरात किंवा विक्रीवर खर्च करावा किंवा नाही हे ठरवणं सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला निश्चित करता येत असतं आणि या सगळ्या बाबी बाजारपेठ प्रभागीकरणामुळे निश्चित होत असतात. म्हणजेच बाजारपेठ प्रभागीकरणाचे, बाजारपेठ विभागणी करण्याचे हे फायदे आहेत आणि त्यानुसारच बाजारपेठ प्रभागीकरणानुसार आपलं उत्पादन कोणत्या बाजारपेठेमध्ये लॉन्च केलं जावं, कोणत्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी नेण्यात यावं हे उत्पादकाला, वितरकाला लक्षात येत असतं आणि त्यामुळेच त्याच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी निर्माण होण्याची शक्यता त्या ठिकाणी निर्माण होत असते. त्यानंतर पुढचे आहेत घटक. उपभोक्ता बाजारपेठ प्रभागीकरणाचे आधारभूत घटक किंवा तत्वे. यामध्ये वेगवेगळे घटक दिले आहेत. मुख्यतः बाजारपेठ प्रभागीकरणाचे 5 घटक आहेत. भौगोलिक विभागणी, जॉग्राफिकल सिगमेंटेशन, त्यानंतर लोकसंख्या रचनेनुसार विभागणी, डेमोग्राफिक सिगमेंटेशन, ग्राहकांच्या वागणुकीनुसार विभागणी म्हणजे बिहेवियरल
सिगमेंटेशन, राहणीमान दर्जानुसार म्हणजे सिगमेंटेशन बाय लाईफस्टाईल, त्यानंतर सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या विभागणी म्हणजे सोशल आणि सायकोलॉजिकल सिगमेंटेशन. तर पहिला प्रकार आहे भौगोलिक विभागणी, जॉग्राफिकल सिगमेंटेशन. तर बाजारपेठांचे विविध भौगोलिक क्षेत्रांमध्ये विभाजन केलं जात असतं. बाजारपेठ विभागणीचा हा अतिशय सोपा आणि परंपरागत वापरला जाणारा प्रकार आहे. नैसर्गिक आधारावर बाजारपेठेची विभागणी होते. भौगोलिक विभागणी करताना त्यामध्ये मुख्यतः आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, विभागीय, प्रादेशिक ह्या भौगोलिक रचनेचा विचार केला जातो. लोकसंख्येची घनता लक्षात घेतली जाते आणि तसंच शहरी, निमशहरी, महानगरी, उपनगरी, ग्रामीण इत्यादी प्रकारसुद्धा विचारात घेतले जातात. त्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांचा राहणीमानाचा दर्जा हा तर लक्षात घेतला जातोच, परंतु त्या प्रदेशाचा उंच सखलपणा, पहाडी, जंगली, आदिवासी, समुद्रकिनारा, त्या प्रदेशाची स्वाभाविक रचना या गोष्टीसुद्धा लक्षात घेतल्या जातात. आणि ज्या विभागामध्ये बाजारपेठ आपल्याला प्रस्थापित करायची आहे तो विभाग शहर आहे, जिल्हा आहे, देश आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे हे सुद्धा लक्षात घेतलं जात असतं. म्हणजे भौगोलिक रचनेनुसार बाजारपेठेची विभागणी करत असताना त्या विभागाचा नैसर्गिक दर्जा काय आहे ते लक्षात घेऊन भौगोलिक विभागणी ही केली जात असते. त्यानंतर दुसरी विभागणी आहे लोकसंख्या रचनेनुसार विभागणी, डेमोग्राफिक सिगमेंटेशन. तर लोकसंख्येची रचना आणि स्वरूपानुसार बाजारपेठेचे विभागे पाडले जात असताना काही मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. उदाहरणार्थ पहिला मुद्दा आहे उत्पन्न किंवा मिळकत, इन्कम. व्यक्तीचं उत्पन्न काय आहे? व्यक्तीच्या उत्पन्नावरून त्याची क्रय प्रेरणा म्हणजे खरेदी करण्याची प्रेरणा ही ठरत असते. तो किती वस्तू, कोणत्या प्रकारच्या वस्तू खरेदी करेल हे त्याच्या उत्पन्नावरूनच निश्चित होत असतं. तर काही व्यक्तींचं उत्पन्न जरी कमी असलं तरी काही व्यक्तींचं उत्पन्न हे जास्त असतं. म्हणजेच उत्पन्न कमी असणाऱ्या व्यक्ती वस्तूंच्या किमतीवर अधिक भर देतात, तर जास्त उत्पन्न असणाऱ्या व्यक्ती ह्या वस्तूच्या गुणवत्तेवर लक्ष देत असतात. म्हणजेच काही वस्तूंची मागणी ही उत्पन्नाच्या वरून होत असताना किमतीवर लक्ष देऊन केली जात असते, तर काही वस्तूंची मागणी ही गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करून केली जात असते. काही वस्तूंची मागणी मात्र दोघी घटकांकडून येते, कमी उत्पन्न असलेल्या घटकाकडूनही आणि जास्त उत्पन्न असलेल्या घटकाकडूनही. काही व्यक्ती किमतीचा विचार न करता वस्तूची गुणवत्ता आणि टिकाऊपणा यावर लक्ष देत असतात. म्हणजेच उत्पन्न कमी असलं तरीसुद्धा टिकाऊ वस्तू घेण्यावर काही व्यक्तींचा वस्तू खरेदी करत असताना भर असतो. म्हणजेच आजचा ग्राहक हा जागरूक झालेला आहे, त्यामुळे लोकांच्या वेगवेगळ्या घटकांचा विचार करून उत्पादकाने बाजारपेठ प्रभागीकरण हे लक्षात घेणं आवश्यक आहे. तर लोकसंख्या रचनेनुसार विभागणी करत असताना पहिला मुद्दा आहे उत्पन्न किंवा मिळकत. दुसरा मुद्दा आहे वय, एज. वयानुसार देखील बाजारपेठेचं प्रभागीकरण किंवा वर्गीकरण करता येतं. मगाशी मी ज्याप्रमाणे सांगितलं की लहान मुलं, तरुण आणि वृद्ध यांच्या स्वभावामध्ये, आवडीनिवडीमध्ये, क्रयशक्तीमध्ये भिन्नता असते. त्यामुळे प्रत्येक घटकाची बाजारपेठ ही वेगवेगळी असते हे गृहीत धरूनच बाजारपेठ प्रभागीकरणासाठी उत्पादकाला, वितरकाला प्रयत्नही करावे लागतील. त्यानंतर लिंगभेद, जेंडर. बाजारपेठेची विभागणी स्त्री आणि पुरुष यानुसारही करता येते, कारण स्त्री पुरुषांची प्रवृत्ती, मानसिकता आणि गरजा ह्या भिन्न भिन्न असतात. त्यांना वेगवेगळ्या वस्तूंची गरज, आवश्यकता असते. त्यानुसार बाजारपेठ देखील वेगळी असू शकते. त्यामुळे बाजारपेठेचं विभागणी त्यानुसार केली गेली पाहिजे. त्यानंतर शिक्षण, एज्युकेशन. शिक्षणाचे स्तर वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ प्राथमिक, माध्यमिक, उच्च शिक्षण. तर समाजामध्ये काहींचं शिक्षण हे प्राथमिक स्तर तर काहींचं माध्यमिक स्तरापर्यंत झालेलं असतं. काही व्यक्ती ह्या उच्च शिक्षित असतात आणि शैक्षणिक आधारावर बाजारपेठेची विभागणी ही केली जात असते, कारण त्या व्यक्तींच्या मागण्या ह्या वस्तूसाठी वेगवेगळ्या असतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे व्यवसाय म्हणजे बिझनेस. व्यवसायानुसार देखील बाजारपेठेची विभागणी केली जाते. उदाहरणार्थ
घरगुती राहणारे, घरगुती व्यवसाय करणारे, नोकरी करणारे, व्यापार करणारे, शेतकरी इत्यादी या सर्वांमध्ये राहणीमान आणि वैचारिक बैठक ही वेगवेगळी असते. त्यामुळे खर्च करण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा बदल आढळून येतात आणि त्यानुसार बाजारपेठेची विभागणीही केली गेली पाहिजे. त्यानंतर दुसरा प्रकार आपण अभ्यासला लोकसंख्या रचनेनुसार विभागणी. तिसरा आहे ग्राहकांच्या वागणुकीनुसार विभागणी. ग्राहकांच्या वागणुकीनुसार बिहेवियरिस्टिक सिगमेंटेशन. सर्व ग्राहकांची वागणूक ही सारखी नसते. त्यांची वैचारिक पातळी, व्यक्तिगत मतं, जीवनशैली यामध्ये भिन्नता आढळून येते. काही ग्राहकांना नवीन वस्तूंचं आकर्षण असतं. काही ग्राहकांना मात्र ज्या वस्तू ते नेहमी वापरत आलेले आहे त्या जुन्या वस्तूच हव्या असतात. म्हणजेच विपणन कार्यक्रमाच्या दृष्टीने ही विभागणी महत्त्वाची ठरत असते आणि ह्या वागणुकीच्या आधारावर या तत्वानुसार एखाद्या विशिष्ट वस्तूपासून विविध लाभ ज्यांना प्राप्त करून घ्यावयाचे आहेत असा ग्राहक गट तयार केला जातो. आणि असे ग्राहक वर्ग किंवा असे लाभार्थी विविध वयोगटाचे किंवा विविध लिंगभेदाचे, विविध उत्पन्न क्षमता असलेले किंवा विविध व्यवसाय असलेले असू शकतात. आणि त्यांना कोणत्या वस्तू आवश्यक आहे, कोणत्या वस्तूंची गरज आहे किंवा कोणत्या वस्तूंची मागणी त्यांच्याकडून आहे हे लक्षात घेतलं जात असतं. प्रामुख्याने टिकाऊ ग्राहकोपयोगी वस्तूच्या बाबतीत अशा प्रकारे विभागणी उपयुक्त ठरत असते. यामध्ये नव्या वस्तू म्हणत असताना फर्स्ट हँड, सेकंड हँड वस्तूसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मांडता येतील. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे राहणीमान दर्जानुसार विभागणी. सिगमेंटेशन बाय त्यानंतर पुढचा मुद्दा आहे राहणीमान दर्जानुसार विभागणी. सिगमेंटेशन बाय लाईफस्टाईल ऑर स्टॅटस. यात प्रामुख्याने जीवनशैली, राहणीमान, उच्च समाज, पाश्चात्य समाज याचा विचार केला जातो. त्यात सर्व प्रकारच्या ग्रामीण, सर्वसामान्य, पाश्चिमात्य, पारंपरिक राहणीमानाचा विचार केला जातो. ह्या प्रकारच्या विभागणीत व्यक्तिमत्वाचाही प्रभाव आपल्याला दिसून येतो. म्हणजेच राहणीमानीचा दर्जा हा हल्ली व्यक्ती ओळखण्याचं एक साधन आहे आणि त्यानुसार राहणीमानाच्या दर्जानुसार ग्राहक वर्ग हा कोणत्या वस्तूंना पसंती देतो आणि दैनंदिन जीवनाबाबत तो किती चोखंदळ आहे हे लक्षात येत असतं. आणि अशा व्यक्तींच्या दृष्टीने उपयोगासाठी असलेल्या वस्तू किंवा सेवांची खरेदी याला एक वेगळा अर्थ प्राप्त होत असतो आणि त्यानुसारच वस्तूची विक्री ही उत्पादकाला करावी लागत असते आणि यानुसार हा एक भाग किंवा प्रभाग आपल्याला म्हणता येईल राहणीमानाच्या दर्जानुसार. आणि शेवटचं आहे सामाजिक आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या विभागणी. सोशल अँड सायकोग्राफिक सिगमेंटेशन. तर मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. तो समाजाशिवाय जगू शकत नाही. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती पूर्वी समाजामध्ये अस्तित्वात होती. अनेक कुटुंब एकत्र येऊन समाज हा तयार होत असतो आणि हा समाज किंवा समुदायामुळे ग्राहकास एका विशिष्ट सामाजिक वर्ग हा प्राप्त होत असतो आणि त्याच्यामुळेच त्याला वस्तूविषयी किंवा सेवेविषयी आपल्या पसंती किंवा आवडीनिवडी ह्या ठरवाव्या लागत असतात. तो ठरवत असतो आणि एका विशिष्ट सामाजिक गट तो मोडत असल्याने संबंधित व आवश्यक खर्च तो करत असतो. सामाजिक परंपरेनुसार, रूढी रिवाजानुसार तो खर्च करत असतो किंवा वस्तू व सेवांचा उपभोग हा घेत असतो. तसंच भारतामध्ये विविध प्रकारचे समाज आहेत आणि या समाजामध्ये वेगवेगळ्या गटाचं राहणीमान हे वेगवेगळं आहे. प्रत्येक समाजाचं राहणीमान हे सारख्या प्रकारचं नाही. वागण्याची किंवा जे काही वस्तू वापरण्याची पद्धत ही सुद्धा वेगवेगळी आहे. त्यामुळे ह्या समाजातील समारंभसुद्धा हे आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये दिसून येतात आणि त्यानुसार व्यक्तींच्या मनोभूमिकासुद्धा सामाजिक वर्गातून तयार होत असतात आणि ह्या मनोभूमिकांचा प्रभाव त्यांच्या खरेदीवर पडत असतो. त्यांच्या खरेदीच्या निर्णयावर तो प्रभाव होत असतो आणि या प्रभावित झालेल्या व्यक्ती, समाजाच्या चालीरीतीनुसार प्रभावित झालेल्या व्यक्ती त्या वस्तू किंवा सेवा खरेदीकडे त्या पद्धतीने वळत असतात
आणि यानुसार सुद्धा आपल्याला हा एक गट निर्माण झालेला दिसून येतो. सामाजिक आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या ह्या गटाची विभागणी ही होत असते. म्हणजे बाजारपेठ प्रभागीकरण सुद्धा त्या पद्धतीने उत्पादकाला किंवा वितरकाला करावं लागत असतं. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने आपण 5 पद्धतीने विभागणी बाजारपेठ प्रभागीकरण करणं आवश्यक आहे हे अभ्यासलं. बाजारपेठ प्रभागीकरण ग्राहकांच्या गरजा ह्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक आहे. बाजारपेठ प्रभागीकरण भौगोलिक विभागणीनुसार केलं जात असतं. पहिला भौगोलिक विभागणी, दुसरा लोकसंख्या रचनेनुसार विभागणी, तिसरा ग्राहकांच्या वागणुकीनुसार, चौथा राहणीमान दर्जानुसार आणि पाचवा आहे सामाजिक आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या विभागणी. तर मित्रांनो, आपण ही विभागणी आज अभ्यासली. ह्या प्रभागीकरणाचं काय महत्त्व आहे आणि या प्रभागीकरणाचा समाज जीवनावर काय परिणाम होतो